नमस्कार रसिक श्रोते हो. मी सौ योजनगंधा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज रामनवमीचा दिवस. रामनवमी म्हणजेच श्रीराम जन्माचा दिवस आणि याच निमित्ताने मी आज गीत रामायणातील हे 6वे पुष्प म्हणजेच रामजन्माचे गीत सादर करणार आहे. त्या गीताचे रसग्रहण सादर करणार आहे. अश्वमेध यज्ञाची सांगता झालेली आहे. यज्ञ पुरुषाने दिलेला पायसरूपी प्रसाद राजा दशरथाने आपल्या 3ही राण्यांना दिलेला आहे. आता इथे सुद्धा एक रंजक कथा आहे जी मी कथन करणार आहे. श्रोते हो, दशरथ राजाने पायसाचे 3 समान भाग केले. एक भाग पहिल्यांदा त्याने महाराणी कौसल्येला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा कैकेयीला दिला. पण स्वभाव दोषाने कैकेयीला वाईट वाटले. आपल्याला शेवटी प्रसाद मिळाला म्हणून तो भक्षण न करता हातात घेऊन ती तशीच उभी राहिली आणि इतक्यात त्या प्रसाद पात्रावर घारीने झडप घातली. ते घेऊन ती उंच आकाशात उडाली. आता कैकेयीकडे काहीच उरले नाही. ती मनातून उदास झाली. तेव्हा कौसल्या आणि सुमित्रेने आपल्या प्रसादाचा निम्मा निम्मा भाग कैकेयीला देऊ केला. तिघींनीही तो प्रसाद मोठ्या आनंदाने आणि श्रद्धेने ग्रहण केला. त्यानंतर त्यांच्या उदरी गर्भधारणा झाली. 3ही राण्या गर्भवती झाल्या. सगळीकडे आनंदी आनंद झाला. राजा आणि राण्या आनंदाने मोहरून गेल्या. इकडे कैकेयीच्या हातातून प्रसादाचे पात्र घेऊन उडून गेलेली घार आकाशमार्गाने जात असताना तिच्या चोचीतून ते प्रसाद पात्र निसटले आणि त्याच वेळी भूमीवर अंजनी नावाची वानरी तपश्चर्येसाठी बसलेली आहे. महादेवांनी आपल्या पोटी जन्मास यावे यासाठी ती महादेवांची आराधना करत आहे. त्यांची तपश्चर्या करत आहे. प्रसादाचे ते पात्र अंजनीच्या ओंजळीत येऊन पडले. अंजनीची तपश्चर्या भंग झाली. प्रसादाचे पात्र पाहून तिला वाटले की आपली तपश्चर्या फळास आली. साक्षात महादेवांनी प्रसन्न होऊन हा प्रसाद आपल्याला दिलेला आहे असे समजून मोठ्या आनंदाने तिने तो भक्षण केलेला आहे आणि तिच्याही पोटी गर्भधारणा झालेली आहे. सृष्टीमध्ये सर्वत्र आनंदी आनंद पसरलेला आहे आणि पसरणारच ना. अहो, स्वतः देव या पृथ्वी तलावर जन्मास येणार आहेत म्हणजे आनंदाचे उत्साहाचे वातावरण हे असणारच नाही का. दशरथ राजाच्या आनंदास तर सीमाच उरलेली नाही. तो सर्वतोपरी आपल्या 3ही राण्यांची काळजी घेत आहे. त्यांचे डोहाळे पुरवत आहे. त्यांना काय हवे नको ते पाहत आहे. 3ही राण्या सर्व सुखाने न्हाऊन निघत आहेत. अनेक दासदासी त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. दिवसामागून दिवस जात आहेत. गर्भातील बालक चंद्रकलेप्रमाणे वाढत आहेत. प्रसूतीची वेळ जवळ येत आहे. सगळीकडे उत्कंठा लागलेली आहे. बालरूपातील भगवान श्री विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी तेही 4 बालकांच्या रूपात सर्वजण अधीर झालेले आहेत आणि ती मंगल वेळ आता जवळ येऊन ठेपलेली आहे. आनंदाच्या लहरी आसमंती भरून राहिलेल्या आहेत आणि कुशलव सांगत आहेत की चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. राम जन्मला ग सखी राम जन्मला. चैत्र महिना त्यातील शुद्ध पक्षातील नवमी ही तिथी. या तिथीला फार विशेष असे महत्त्व आहे. चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. या वसंतामध्ये सृष्टी नवपालवी घेऊन पुनर्जीवित होत असते. मनातील तनातील सृष्टीतील सर्व पानगळ होऊन सर्वत्र आशेची नवी पालवी फुलत असते. सृष्टी सुगंधाने भारून गेलेली असते. उन्हाळा असला तरी सूर्यदेव आग ओकत असले तरी त्या उष्ण वाऱ्यामध्येही एक छान सुगंध भरलेला असतो आणि या अशा सुगंधित वातावरणामध्ये माध्यान्हाच्या वेळी कौसल्या मातेच्या पोटी श्री विष्णू राम अवतारात जन्मास आलेले आहेत. भगवान श्री विष्णूंचे बालरूपातील दर्शन पहिल्यांदा आपल्यालाच मिळावे या भावनेने सूर्यही डोक्यावर निमिषभर थांबलेला आहे. त्यांना मनोमन वंदन करत आहे. श्रीराम जन्मासाठी हाच महिना का निवडला, हीच तिथी का निवडली आणि वेळही माध्यान्हाचीच का घेतली, या सर्वांसाठीही कारणे आहेत. मधु म्हणजे मधुरता हा स्थायी भाव रामप्रभूंचा आहे. मधु म्हणजे चैत्र महिना. वर्षारंभ चैत्र पालवीने आसमंत
प्रसन्न होऊन बरसतो, तसे राम म्हणजेच ज्ञान आणि त्याच्या येण्याने सर्वत्र पवित्रता बहरास येते. शुक्ल म्हणजे शुद्ध, यामध्ये जिकडे तिकडे ज्ञानाचा प्रकाश फाकतो व तो सर्वांना सात्विक क्रियांना प्रवृत्त करतो, म्हणून शुक्ल पक्ष. नवमी ही तिथी रिक्त आहे, जिथे जीवाचे हृदय हे कोणत्याही कामनाविरहित म्हणजेच निष्काम आहे. तसेच नवमी म्हणजेच नम्रता सुद्धा. त्याचप्रमाणे हा पूर्णांकही आहे. 9ला कितीनेही गुणा, त्याची बेरीज 9च येते, अशी ही निर्विकारता. तसेच नवविधा भक्तींमध्ये एकत्रीकरण किंवा नववी भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन. अशी भक्ती तेथेच राम म्हणजेच ज्ञान पुत्र बनून येतो आणि अभिजित मुहूर्त म्हणजेच आपल्या सत्वयुक्त प्रवृत्तीने व ज्ञानप्रकाशाने सर्व दिशांना जिंकणारा असा हा राम. अशा या मंगल पावन चैत्र महिन्यातील शुद्ध नवमी तिथीला अभिजित मुहूर्तावर श्रीराम प्रभू या पृथ्वी तलावर बालरूपात अवतरलेले आहेत. सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे. राजा दशरथाच्या आनंदास तर पारावारच उरलेला नाही. आणि महाराणी कौसल्या पण या क्षणी ती महाराणी नाही बरं का, तर एका जीवाची आई आहे. आणि आई म्हटलं की समोर उभं राहतं ते मूर्तिमंत वात्सल्य. इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जेव्हा कौसल्येला आई होण्याचा मान मिळालेला आहे आणि तोही देवमाता म्हणून, तेव्हा आपल्या पुत्राच्या प्रथम दर्शनाने तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल हे केवळ एक आईच सांगू शकते. पण गदिमांनी त्याचे फार सुंदर तरल असे वर्णन केलेले आहे. ते लिहितात की कौसल्या राणी हळू उघडी लोचने, कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, दीपून जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसुसुखे कंठ दाटला, ओघळले आसुसुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. प्रत्येक स्त्रीला आई होण्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतात. डोहाळ्याचा त्रास सहन करावा लागतो. 9 महिने गर्भात बाळ सांभाळावे लागते. त्यानंतर प्रसूती वेदनांना सामोरे जावे लागते आणि इतका त्रास सोसल्यानंतर ते संतान जेव्हा जन्मास येते, तेव्हा त्याला प्रथम पाहताना तिचा कंठ आनंदाने दाटून येतो. जगण्याचे सार्थक झाल्याचा आनंद होतो. आधीचा झालेला सर्व त्रास ती एका क्षणात विसरते आणि आपल्या जवळील त्या बाळराजाला पाहून, आपल्याच पोटच्या गोळ्याला पाहून तिच्या स्तनांमधून दुधाच्या धारा वाहू लागतात. अत्यंत प्रेमाने तिला पान्हा फुटतो. खरंच हे सर्व किती अद्भुत आहे ना. अगदी हीच परिस्थिती माता कौसल्याची झालेली आहे. प्रसूती वेदना सोसल्यानंतर ती नाजूक कोमलांगी महाराणी कौसल्या आपल्या पुत्राचे दर्शन घेण्यासाठी हळूच डोळे उघडत आहे. त्याच्या दर्शनाने ती दिपून गेलेली आहे. इतक्या वर्षांची प्रतीक्षा फळास आल्याने तिचा कंठ आनंदाने दाटून आलेला आहे आणि तृप्ततेची आसवे गालांवरून ओघळत आहेत. जी स्त्री आई होते ती स्वतः या मातृसुखाचा अनुभव समजू शकते, जाणू शकते. याहून वेगळे मी काय सांगणार. महाराणी कौसल्येसह संपूर्ण राजभवन आनंदाने न्हावून निघालेले आहे. या आनंदाचे वर्णन करण्यासाठी खरं तर शब्दही कमी पडतात. इतका आनंद सर्वत्र भरून राहिलेला आहे. आणि कुशलव पुढे सांगत आहेत की राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, राजगृही येई नवी सौख्य पर्वणी, पान्हाऊन हंबरल्या धेनु अंगणी, पान्हाऊन हंबरल्या धेनु अंगणी, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. सर्व सुखाचा उपभोग घेणारा राजा दशरथ आणि त्याच्या तिन्ही राण्या इतके ऐश्वर्य असताना आज मात्र चिमुकल्या जीवांच्या आगमनाने आणखीनच सुखावून गेलेले आहेत. कारण त्या सुखासमोर जगातील इतर सर्व सुखे नगण्य आहेत. अशा या सुखाने न्हाणाऱ्या अयोध्येच्या राजभवनामध्ये रामजन्माने जणू सौख्याची पर्वणी चाललेली आहे. महाराणी कौसल्याच्या पोटी प्रभू राम जन्मले या वार्तेने राजगृहाच्या अंगणी बांधलेल्या धेनूही पान्हावून हंबरू लागलेल्या आहेत. कौसल्याला पाना फुटेल
यात नवल नाही, पण रामजन्माच्या वार्तेने गायींनाही वात्सल्य भाव दाटून आलेला आहे आणि अत्यंत ममतेने त्यांच्याही सडांमधून दुधांच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. या आनंदाचा जल्लोष करण्यासाठी ही वार्ता नगरजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी दुंदुभीचा नाद करण्यात आलेला आहे. त्या नादाने आसमंत भरून राहिलेला आहे, धुंद झालेला आहे. या सर्व जल्लोषाच्या वातावरणामध्ये सर्वजणच आपली कामगिरी अगदी चोख बजावत आहेत. त्यात वाराही मागे नाही बरं का. अयोध्येच्या राजभवनातील आनंदाची ही बातमी वाऱ्यावर स्वार होऊन सगळीकडे पसरत आहे, सृष्टीतल्या कणाकणापर्यंत पोहोचत आहे. आणि कुशलव त्याचे वर्णन करताना पुढे सांगत आहेत की पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, पेंगुळल्या आतपात जागत्या कळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या, काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या. उच्च रवे वायू त्यांस हसून बोलला, उच्च रवे वायू त्यांस हसून बोलला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. चैत्रमास असल्याने बाहेर भरपूर उष्णता आहे. भर दुपारची वेळ आहे. सूर्यदेव तापलेले आहेत आणि अशा रणरणत्या उन्हात झाडांवरच्या वेलींवरच्या कळ्या फुले पेंगुळल्यासारखे झालेले आहेत, सुकल्यासारखे झालेले आहेत. पण या सौख्य वार्तेने त्याही पेंगुळता पेंगुळता पुन्हा जाग्या झालेल्या आहेत. अत्यंत आनंदाने पुन्हा पुन्हा तेच ऐकण्यासाठी काय काय असे विचारत आहेत. आणि त्या भाववेड्या कळ्यांनाही वायू हर्षोल्लासाने सांगत आहे की राम जन्मला ग सखी राम जन्मला. खरंच किती सुंदर दृश्य असेल नाही का. झाडावरच्या सुकून चाललेल्या कळ्याही रामजन्माच्या आनंद वार्तेने पुन्हा उमललेल्या आहेत. एकंदरीतच संपूर्ण सृष्टीमध्ये चैतन्य ओसंडून वाहत आहे. राजभवनातील ही अत्यंत आनंदाची बातमी सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. नगरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे. नगरजन तर आनंदाने वेडेच झाले आहेत. जो तो आपल्या मनाला वाटेल तसा आनंद व्यक्त करीत आहे. आणि याचे वर्णन कुशलव करीत आहेत. ते सांगत आहेत की वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, वार्ता ही सुखद जधी पोचली जनी, गेहातून राजपथी धावले कुणी, गेहातून राजपथी धावले कुणी, युवतींचा संघ एक गात चालला, युवतींचा संघ एक गात चालला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. रामजन्माची आनंद वार्ता सर्वत्र पोहोचली आहे. नगरजनांच्या आनंदाला तर सीमाच राहिलेली नाही. सर्वजण घराघरातून राजपथावर धाव घेत आहेत. आनंदाने कुठे जावे काय करावे हेच सर्वांना कळेनासे झाले आहे. आनंदाने वेडेपिसे होऊन लोक रस्त्यावर येत आहेत. रामजन्माच्या आनंदाने नगरीमध्ये स्त्रिया युवती गाणे गात आहेत. त्यांचा संघ रस्त्यावरून रामजन्माचे गीत मोठ्या आनंदाने गात चाललेला आहे. अशा पद्धतीने राजभवनासह संपूर्ण अयोध्या आनंदाने भावविभोर झालेली आहे. आणि राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने अयोध्येच्या घराघरात साजरा होत आहे. या आनंदाचे वर्णन करताना कुशलव पुढे सांगत आहेत की पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे, पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे, हास्याने लोपविले शब्द भाषणे, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. रामजन्माच्या वार्तेने सर्वांना इतका हर्ष झालेला आहे की त्या आनंदाच्या भरात कोणी ओंजळीत फुले घेऊन उधळत आहे, तर कोणी आपल्याकडील भूषणे म्हणजेच अलंकार उधळत आहे. इतका आनंद सर्वांना झालेला आहे. सर्वत्र हास्य कल्लोळ चालू आहे. त्या हसण्याच्या नादामध्ये लोकांना एकमेकांशी बोलायचेही सुचत नाहीये. आनंदाच्या भरात शब्दही निशब्द होत आहेत. फक्त सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू विलसत आहे. या आनंदाचे वर्णन केवळ शब्दातीत आहे. खरं सांगायचं तर माझेही शब्द हा आनंद व्यक्त करताना निशब्द होत आहेत, स्तब्ध होत आहेत. सर्वत्र वाद्यांचा गजर चालू आहे. ढोल ताशे करणे तुतार्या अशी सर्व वाद्ये एक साथ पण तालामध्ये वाजवली जात आहेत. मनातला आनंद प्रत्येकाच्या कृतीमध्ये दिसत आहे आणि या आनंदाच्या जोरातच सर्व वाद्ये जलद गतीने वाजवली जात आहेत.
रामजन्माचा सोहळा ज्यांनी याची देही याची डोळा पाहिला ते खरंच किती भाग्यवान असतील. पण गदिमांनी आपल्या काव्यातून या सोहळ्याचे वर्णन तितक्याच प्रभावीपणाने मांडलेले आहे, जे ऐकत असताना संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर अगदी सहज उभे राहते आणि आपणही त्या सोहळ्याचाच एक भाग आहोत असे आपणास वाटून जाते. ते पुढे लिहितात की वीणारवणू पुरात पारलोपले, वीणारवणू पुरात पारलोपले, करण्यांचे कंठ त्यात अधिक तापले, करण्यांचे कंठ त्यात अधिक तापले, बावरल्या आम्रशिरी मूक कोकिळा, बावरल्या आम्रशिरी मूक कोकिळा, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. रामजन्माची वार्ता इतकी सुखद आहे की प्रत्येकालाच आपला आनंद वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करावा वाटत आहे. कोणी नृत्य करत आहे, कोणी गायन करत आहे, तर कोणी वाद्ये वाजवत आहे. कित्येक स्त्रिया युवती पायांमध्ये घुंगरू घालून नृत्य करत आहेत आणि त्या नुपुरांच्या स्वरांमध्ये वीण्याचा स्वरही विनारवही लोप पावत आहे. कर्णे वाजवणारे वादकही हर्षोल्लासाने सर्व जीव ओतून कर्णे वाजवत आहेत. त्यामुळे त्यांचे स्वरही गगनाला जाऊन भिडत आहेत. हा सर्व आनंदाचा कल्लोळ पाहून वसंत ऋतू असल्याने आम्रतरुवरील फुललेला मोहोर म्हणजेच आम्रशिरीही बावरलेल्या आहेत. वसंतामध्ये एरवी सुस्वर गायन करणाऱ्या कोकिळाही मूक झालेल्या आहेत. त्यांनाही आनंदाने कंठ दाटून आलेला आहे. त्यामुळे ते फक्त हा कल्लोळ मुक्यानेच पाहत आहेत. रामजन्माच्या उत्सवामध्ये संपूर्ण सृष्टी आनंदाने न्हाऊन निघत आहे. या आनंदाचे वर्णन करण्यासाठी खरे तर शब्दही अपुरे पडत आहेत. पण गदिमांची प्रतिभा म्हणजे सामान्य माणसाची वैखरी जिथे थांबते तिथे गदिमांच्या प्रतिभेचा आविष्कार सर्वांना दिपवून टाकतो. गदिमा या रामजन्मोत्सवाचे वर्णन करताना पुढे लिहितात की दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, दिग्गजही हलून जरा चित्र पाहती, गगनातून आज नवे रंग पोहती, गगनातून आज नवे रंग पोहती, मोत्यांचा चूर नभी भरून राहिला, मोत्यांचा चूर नभी भरून राहिला, राम जन्मला ग सखी राम जन्मला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. श्रोते हो, रामजन्माचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि होणारच ना. साक्षात विष्णू भगवान रामरूपाने या पृथ्वीवर अवतरलेले आहेत. कौसल्येचा आनंद माता म्हणून वेगळा आहे. दशरथ राजाला आपण देवपिता झालो याचा आनंद वाटत आहे, तोही वेगळा आहे. संपूर्ण प्रजेला आपल्याला देवरूपी राजाचे छत्र शिरावर मिळणार याचा आनंद वाटत आहे आणि संपूर्ण पृथ्वीला रामचरणांचा स्पर्श आपल्याला होणार आहे याचा आनंद होत आहे, जो वेगळाच आहे. आणि हा संपूर्ण आनंद 10 दिशांचे दिक्पाल म्हणजेच दिग्गज जे एरवी स्थितप्रज्ञ असतात तेही हलत आहेत, डुलत आहेत. आनंदाने रामजन्माचे हे चित्र पाहत आहेत. रामजन्म दुपारी झाला आहे तेव्हापासून सर्वजण आनंदात इतके मग्न आहेत की त्यांना सूर्य मावळून आकाशामध्ये मावळतीचे रंग पसरलेले आहेत याचेही भान राहिलेले नाही. आकाशाचा स्वतःचा रंग, त्यामध्ये सर्वांनी आनंदाने उधळलेले निरनिराळे रंग, अशा विविध रंगांची पखरण गगनावर झालेली आहे. जणू काही सप्तरंगच या बालरामाचे दर्शन घेण्यासाठी आकाशात अवतरलेले आहेत. रात्रीच्या निरभ्र आकाशातही इतक्या चांदण्या फुलून आलेल्या आहेत की जणू काही मोत्यांचा चूर नभामध्ये भरून राहिलेला आहे आणि सर्वजण इतके आनंदात गढून गेलेले आहेत की कोणालाच दिवस काळाचे भान उरलेले नाही. श्रीराम जन्माचा उत्सव अशा पद्धतीने रंगांची उधळण करून पृथ्वीवर साजरा होत आहे. त्याचबरोबर त्या रंगांची पखरण आकाशामध्येही झालेली आहे. जणू काही या आनंदामध्ये पृथ्वी बरोबरच गगनही भावविभोर झाले आहे आणि गदिमा आपल्या लेखणीतून अत्यंत प्रभावीपणे त्याचे वर्णन करत आहेत. ते लिहितात की बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, बुडून जाय नगर सर्व नृत्य गायनी, सूर रंग ताल यात मग्न मेदिनी, सूर रंग ताल यात मग्न मेदिनी, डोलतसे तीही जरा शेष डोलला, डोलतसे तीही जरा
शेष डोलला राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी, राम जन्मला. श्रोते हो, संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने नृत्य करत आहे, गायन करत आहे. संपूर्ण नगरच हर्षोल्हासाने नृत्य गायनात बुडून गेलेले आहे. इतका आनंद सर्वत्र दाटलेला आहे की मेदिनी म्हणजे पृथ्वी सुद्धा आनंदाच्या जल्लोषाच्या स्वरांमध्ये, उधळलेल्या अनेक रंगांमध्ये, वाद्यांच्या अनेक तालांमध्ये मग्न झालेली आहे. चैत्र महिना म्हणजेच वसंत ऋतू. वसंत ऋतू असल्याने पृथ्वीनेही विविध रंग आपल्या देहावर धारण केलेले आहेत. तीही श्रीरामांच्या परमपावन चरणांचा स्पर्श आपल्याला होणार या भावनेने भारावून गेलेली आहे, भरून पावलेली आहे. अत्यंत आनंदाने ती डोलत आहे आणि ज्या शेषराजांच्या शिरावर ती स्थानापन्न झालेली आहे, ते शेषराजही तिचा आनंद पाहून भावविभोर झालेले आहेत. पृथ्वीबरोबरच तेही आनंदाने डोलू लागलेले आहेत. हा आनंदच इतका अवर्णनीय आहे की त्याबद्दल काय सांगावे आणि किती सांगावे. अयोध्येची प्रजा हे रामजन्माचे गीत महिनोन्महिने तितक्याच आनंदाने पुन्हा पुन्हा गात आहे, आळवून आळवून गात आहे. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.